वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील ओबीसी समाज संघटनांच्या प्रमुख लोकांची बैठक रंगभवन येथील समाज कल्याण केंद्रात पार पडली। यावेळी अनेक ओबीसी नेत्यांचे मनोगत व्यक्त केल्यानंतर 100 आमदार विधानसभेवर पाठवण्याचा निश्चय या ठिकाणी करण्यात आला। यावेळी धनगर समाज संघटनेचे उमेश काळे, भीमाशंकर खांडेकर, डीडी पांढरे, ओबीसी समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर माधुरीताई पारपल्लीवार, ओबीसी समाज हक्क परिषदेच्या अध्यक्ष माधुरी पोद्दार, उद्धव सिंह कैयावाले, लोधी समाज संघटना सागर धनीवाले, अजय कायावाले, करण बोकेवाले, आकाश शाहीर, जयसिंग कल्लावाले, वडार समाज संघटनेचे विशाल पाथरूट, भारती पाथरूट, ओबीसी संघटनेचे महादेव माने, प्रकाश कटारे, चंद्रमुळी तन्मूर, सूरत धोत्रे, तोप्पा जाधव चव्हाण, प्रवीण शिंगाडे, राजेश रणधीरे, धर्मण्णा गावडे, महासिंहप्पा विराजदार, बजारा समाजाचे भोजराज पवार, लेबर पार्टी ऑफ इंडियाचे बशीर अहमद शेख, चंद्रशेखर बदलापुरे, आकाश तिरेकर, श्रीकांत घोडके, डॉक्टर झाकीर शेख, अमित राठोड, नवनाथ साळवे आदी कार्यक्रमास उपस्थित होते। आज या लोकांना माहिती कशी मिळाली? सत्तेमध्ये यायचं, चळवळीमध्ये आल्यानंतर मिळालं आणि ते काम बाळासाहेबांनी केलं आणि आज सामान्य वर्ग 1 पासून ते 2 पासून ते 3 पासून ते 4 पर्यंत समाज बहुजन समाजामध्ये बाळासाहेबांनी या राज्यामध्ये जागृती आणली। राष्ट्रीय पातळीवर हा काम घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्याच पायावर पाय ठेवून इतर आपले नेते ओबीसीचे नेते आज त्या ठिकाणी या देशामध्ये कार्यरत आहेत। एवढं मोठं त्याग बाळासाहेबांचं आहे। बाळासाहेबांना आपण ओळखलेलं नाही, जर ओळखले नसेल तर तुम्ही अभ्यास करा 10-20 वर्षापूर्वीचा। हे फार मोठं त्याग आहे। ज्या ब्रिटिशांच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीची मशाल पोचवली, क्रांतीची मशाल लावली, आज पुन्हा एक स्वातंत्र्य ओबीसीसाठी लढायचं आहे, ते मशाल लावण्याचं काम आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर करीत आहे। महाराष्ट्रामध्ये आज काही मनुवादी जे लोक आहेत, जे सत्तेत बसलेले आहेत, हे मनुवादी लोकांना आपल्याला ठेचायचं आहे। या मनुवादी लोक आज बहुजनामध्ये भांडण लावणे, आपसा संघर्ष निर्माण करणे, भेदभाव निर्माण करणे, बंधुत्व मोडण्याचं काम आज या ठिकाणी जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची आघाडीच्या वतीनं या देशामध्ये या राज्यामध्ये चालू आहे। आपल्याला माहिती असेल या सरकारचा कोण आजोबा असेल, बाप असेल तर ते एकमेव बाळासाहेब आंबेडकर आहे। आज या ठिकाणी या मनुवादी ताकदीनं औरंगाबाद मधून या राज्यामध्ये मोठी दंगल लावण्याचा काम या सरकारचा नियोजित आणि या मनुवाद्यांचा नियोजित होता, परंतु बाळासाहेबांनी त्या ठिकाणी अशी आखणी केली की त्यांनी औरंगाबादच्या दौऱ्यावर गेल्याबरोबर ती दंगल उचलून लावण्याचा काम केला आणि जे मनुवादी पिढी आहे, जे मनुवादी यंत्रणा आहे, त्याला नष्ट आणि नाबूद करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। या ठिकाणी भरपूर कार्यकर्ते आणि लोक आहेत। मी एवढी विनंती करेन आपल्याला, आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या मागे राहू, ताकदीनं मागे राहू आणि त्या ठिकाणी आपले ओबीसी या सर्व आपले बंधू विधानसभेत जास्तीत जास्त कसे जातील, जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त कसे जातील, महापालिकापासून ग्रामपंचायतीमध्ये कसे जातील ते आपण जागृती करूया। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गुणेवार, विक्रांत गायकवाड, विनोद इंगळे, विजयानंद उघडे, रवी पोटे, अमोल तेलंग, साहिल कांबळे, शिवाजी अप्पा बनसोडे, शंकर शिंदे, जालिंदर चंदनशिवे, अमर डुरके, विजय गायकवाड, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्वेता राजगुरू, संगीता साबळे, पुष्पा गायकवाड, निशा बेले आदींनी परिश्रम घेतले।